बाळासाहेबांना मानत असतील तर मुंबई महापौरपदासाठी शिंदेंनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा द्यावा. चोरून घेऊन ते शिवसेनेचे मालक होऊ शकत नाहीत, भास्कर जाधवांचं विधान. भारतात परतल्यावर मुंबईमध्ये जे करार झाले त्यावर उत्तर देणार. सध्या दाओसमधील गुंतवणुकीवर लक्ष. कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेंची शिवसेना आणि मनसे आघाडीवर, फडणवीसांचं सूचक विधान. आरपार बदललेल्या राजकारणामध्ये कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी कधीही नसेल. बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त राज ठाकरेंचं सूचक ट्विट. मिश्रा नावाची व्यक्ती ठाकरेंना मातोश्रीवर येऊन भेटून गेली, यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये दरार. मनसे आता वेगळं होत असल्याचं पाहायला मिळतंय. प्रकाश आंबेडकरांच्या गौप्यस्फोटामुळे खळबळ. 100व्या जयंतीनिमित्त बाळासाहेबांच्या पुतळ्याला उद्धव ठाकरेंकडून अभिवादन. महापालिका निकालानंतर बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त ठाकरे बंधू आज एकत्र येणार. षण्मुखानंद सभागृहामध्ये विशेष कार्यक्रम. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी बाळासाहेबांच्या दृष्टिकोनातून मोठी प्रेरणा मिळते. बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दीनिमित्त पंतप्रधान मोदींकडून आदरांजली. महाड नगर परिषद निवडणूक राड्याप्रकरणी भरत गोगावलेंचा मुलगा विकास गोगावले महाड पोलिसांच्या समोर शरण. तर माजी आमदार माणिक जगताप यांचे पुत्र श्रेयस, भाऊ हनुमान आणि उपाध्यक्ष सुशांत जाबरेंचा जामीनही फेटाळला. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार दौलत दरोडांचे पुतणे हरीश दरोडांचा उपचारादरम्यान मृत्यू. हरीश दरोडा आदिवासी विकास महामंडळाच्या भात खरेदी घोटाळा प्रकरणी तुरुंगात होते. तुरुंगातच त्यांची तब्येत बिघडली. बदलापूरमध्ये चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न. शाळेच्या व्हॅन चालकावर आरोप. नराधम चालक अटकेत. गुन्हा दाखल. 24,000चा दंड आणि व्हॅनचा परवाना रद्द. बदलापुरातील आधीच्या घटनेवरही कारवाई केली, आताही करू. आरोपीला शासन व्हावं म्हणून पोलीस काम करतायत. बदलापूर घटनेनंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया. 5 फेब्रुवारीला जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका, तर 7 फेब्रुवारीला निकाल. 20,000 उमेदवार रिंगणामध्ये. राज्यात 30 लाख कोटींच्या गुंतवणुकीचे करार. 18 देशातून महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक येत आहे. दाओसमधून मुख्यमंत्री फडणवीसांची पत्रकार परिषदेमध्ये माहिती. रत्नागिरीत भाजपचे उपनगराध्यक्ष समीर तिवरेकरांना धमकी दिल्याच्या नगर परिषदेच्या इंजिनियरवर आरोप. नगर परिषदेमध्ये प्रशासकीय काळात 4 कोटींचा घोटाळा.